हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एक वाईट अशी बातमी पाहणार आहोत की टी-ई-टीची जी परीक्षा आहे ती 28 जून 2026 रविवारी होणार होती. परंतु परीक्षेच्या अगोदर 24 तास हा पेपर लीक झालेला आहे. मग कुठं लीक झाला, कसा लीक झाला, त्याचबरोबर पेपर लीक झाल्यामुळं ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे, कॅन्सल करण्यात आलेली आहे. त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आपलं जे परीक्षा परिषद आहे त्यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. मग आता पेपर कधी होईल, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नेमकं जे परीक्षा रद्द करण्याचं जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तेही आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला टी-ई-टीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी-ई-टी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 कोर्स उपलब्ध आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 27 जून 2026 रोजी हे त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगितले ते पहा. जाहीर प्रकटन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. त्याच्या पुढे पहा, नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज दिनांक 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे, म्हणजे पेपर कसा फुटला त्याची माहिती दिली पहा. गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पुढं काय म्हटलेलं आहे पहा. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आता या ठिकाणी परत कधी परीक्षा होईल या संदर्भात त्यांनी काय अपडेट दिलेला नाही. ते योग्य ती तारीख देतील आणि त्यानंतर परत एकदा प्रसिद्धीपत्रक देऊन ते माहिती देतील. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर सतत चेक करत राहावं लागणार आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही. परंतु हा पेपर फुटलेला आहे. अतिशय वाईट असं बातमी आहे. नीटचा पेपर फुटला, आता टी-ई-टीचा पेपर फुटला. तर पाहूयात आता पुढे काय होतं ते. तर हाच अपडेट तुम्हाला द्यायचा होता. सगळी डिटेल्स माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.